केबी मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत। वैजापूर तालुक्यातील अनेक शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांची लाडकी बहीण योजनेचे पैसे येणे बंद झाले। सरकारने असा निर्णय का घेतला? शालेय पोषण आहार कर्मचारी मेळावा आज दिनांक 18 जानेवारी 2026 या रोजी वैजापूर तालुक्यामध्ये वर्तमान कामगार संघटना यांच्या माध्यमातून वैजापूर तालुक्यातील शालेय पोषण आहार कर्मचारी यांचे पगार वेळेत होत नाही, यांना शासनामार्फत पंतप्रधान शक्तिशाली पोषण आहार कर्मचारी म्हणून जिल्हा परिषद माध्यमिक शाळेमध्ये हे कर्मचारी काम करतात। यांना साधारण 84 रुपये रोज 2500 रुपये महिन्याप्रमाणे मानधन मिळते। पण 2024 मध्ये यांना लाडकी बहीण योजनेमध्ये समाविष्ट करून घेतले होते। पण अचानक तालुक्यातील शालेय पोषण आहार कर्मचारी यांच्या खात्यात पैसे जमा होत नाही। लाडकी बहीण यासाठी वर्तमान कामगार संघटनेकडून एक बैठक आयोजित केली। यावरती कामगारांच्या समस्या जाणून घेतल्या। अनेक कामगारांना प्रशिक्षणाकडून त्रास या सर्व काही गोष्टींच्या शहानिशा करत असताना वर्तमान कामगार संघटनेने आजच्या मीटिंगला जे कामगार उपस्थित राहिले, महिला कामगार यांच्या नावाने शासनाला पाठपुरवण्यासाठी एक ठराव तयार केला। त्या ठरावामध्ये लाडकी बहीण योजना ही शालेय पोषण आहाराच्या कर्मचाऱ्यांशी बंद करण्यात येऊ नये, तसेच शासनाने 1000 रुपये पगार देण्याचे घोषित केले होते, ते लवकरच देण्यात यावे। मार्च महिन्याच्या आत या कामगारांच्या खात्यावर जमा करण्यात यावी, अशा विविध गोष्टींवरती संघटनेचा मेळावा आज पार पडला। यात संघटनेचे अध्यक्ष शरद लोहकरे यांनी कामगारांना आश्वासित केले की आपण राज्य शासनाकडे याचा पाठपुरावा करून व लाडकी बहीण योजना आपल्याला परत कशी मिळवता येईल याचे नियोजन करू। कामगारांच्या विविध समस्यांवरती अध्यक्ष यांनी सकारात्मक चर्चा केली। कामगारांशी तसेच वर्तमान कामगार संघटनेच्या वतीने आजपर्यंत महाराष्ट्र किंवा ग्रामीण भागात किंवा तालुक्यात शालेय पोषण आहाराच्या कर्मचाऱ्यांचा कोणीच सन्मान केला नाही, न गावातल्या नागरिकांनी किंवा प्रशासनाने। वर्तमान कामगार संघटनेने आज त्यांच्या कामाच्या मोबदल्यात चांगले काम करतात म्हणून एक प्रमाणपत्र जाहीर केले। तसेच भारतभर मकर संक्रांत हा सण साजरा करत असताना महिलांना आज संघटनेच्या वतीने वाण वाटप याचे नियोजन करण्यात आले। सर्व महिलांना वाण वाटप करून हळदी कुंकवाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता। सर्व शालेय पोषण महिला कर्मचारी हे अतिशय अनधिक होते, ही त्यांची खंत मांडली की आमची कुठली तरी संघटना ही आमच्या पाठीशी उभी आहे आणि आमचा मान सन्मान ठेवत असे अनेक कार्यकर्त्यांनी बोलून दाखवले। कार्यक्रमाचे अध्यक्ष शरद लोहकरे पाटील यांनी स्वीकारले। सूत्रसंचालन शौकत अली यांनी केले व या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित संघटनेचे उपाध्यक्ष डॉक्टर हरचंद्र राऊ, संघटनेचे पदाधिकारी, महिला जिल्हा अध्यक्ष सोमासे मॅडम, महिला उपजिल्हाध्यक्ष सविता कामगार संघटना अध्यक्ष महिला या संघटनेच्या माध्यमातून किती महिलांचे संघटनेचे सहकारी राजू मी आजपर्यंत माझी संघटना गेल्या 2 वर्षापासून आपल्या वैजापूर तालुक्यामध्ये काम करते आणि वैजापूर तालुक्यामध्ये मागील वर्षामध्ये एका महिलेला अटॅक आलेला होता। त्या माझ्या वर्तमान कामगार संघटनेच्या माध्यमातून त्या महिलांना मी आरोग्यासाठी मदत केली। त्यांनी एक संघटनेचा एक सभासद पद घेतला त्यांनी आणि संघटनेमध्ये सभासद झाले आणि सभासद होत असताना खऱ्या अर्थाने हा वर्तमान कामगार संघटनेला एक विश्वास या ठिकाणी कामगारांना द्यावा लागतो। म्हणून मी संघटनेच्या माध्यमातून अनेक कामगारांच्या चुली पेटवल्यात। अनेक कामगारांना मी महाराष्ट्राच्या लेवलवरती मंत्री महोदयांना भेटून, अधिकारी महोदयांना भेटून शासनामध्ये या कामगारांचे प्रश्न या ठिकाणी मार्गी लावलेले आहेत। आपण या कामगाराच्या या संघटनेच्या माध्यमातून ज्या काही शालेय पोषण आहार ज्या महिला आहेत, तर या महिलांना आता जे काही म्हणजे पटसंख्या कमी झाली, तर काही महिलांना कामावर काढून टाकलेले, तर त्यांचे छोटे छोटे मुलं आहे। आता या मुलांचं पालन पोषण करण्यासाठी त्यांना काम करण्याची गरज आहे आणि पटसंख्या कमी झाल्यामुळं या महिलांना कामावून काढल्यानंतर तुम्ही यांच्यासाठी काय केलं? आतापर्यंत ज्या ठिकाणी शासनाचा एक GR आहे की ज्या ठिकाणी शाळेमध्ये ज्यावेळेस पटसंख्या कमी होत असते त्यावेळेस त्या ठिकाणी संघटना काही करू शकत नाही, पण ज्या ठिकाणी पटसंख्या कमी झालेली नाहीये अशा ठिकाणी जर कामगारांना कामावून काढलं असेल तर त्या ठिकाणी वर्तमान कामगार संघटना त्या कामगारांसाठी 100% नाही तर 201% धावून जाते। आणि वैजापूर तालुक्यामध्ये असे अनेक उदाहरण आहेत की मी त्या कामगारांना परत कामावरती लावलेले आहेत। आणि तुमचा जो प्रश्न आहे की ज्या ठिकाणी पट संख्या कमी होते अशा महिलांना काढून टाकलं जातं,
पण आम्ही यामध्ये काहीतरी पर्याय शोधून त्या महिलांना परत कामावर लावण्याचा आम्ही प्रयत्न करतो. लोकरे साहेब, आपण कामगार संघटनेतून या ज्या महिला आहेत, ह्या महिलांचं जे काही मानधन आहे, तर जे मानधनातून या महिलांचं आर्थिक जे काही हे आहेत, काय म्हणता आपल्याला, मानधन नाही, मानधनातून महिलांचं घर संसारिक जे काही मिळत उदरनिर्वाह, हा, तर त्यांचा तो पुरेसा होत नाही. याच्यासाठी तुम्ही काय करणार? या ठिकाणी तुमचा प्रश्न अतिशय रास्त प्रश्न आहे की मी आत्ताच 28 मेला राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथराव शिंदे साहेब यांच्याकडे एक भव्य संख्येने मोर्चा घेऊन गेलो होतो आणि त्या मोर्चाच्या माध्यमामधून ज्या एकनाथराव शिंदे साहेबांनी मागील वर्ष या कामगारांसाठी, शालेय पोषण आहाराच्या कामगारांसाठी 1000 रुपयाची घोषणा केली होती, पण आतापर्यंत हे दलबद्रू सरकार यांनी या शालेय पोषण आहाराच्या कर्मचाऱ्यांचा 1 रुपया सुद्धा वाढवलेला नाहीये. म्हणून यासाठी 28 मेला मी राज्याच्या एकनाथराव शिंदे साहेब यांच्याकडे मागण्या घेऊन गेलो होतो की आमचे 1000 रुपये वाढवण्यात यावे आणि आमच्या कामगारांना कायमस्वरूपी करण्यात यावे, असे अनेक प्रश्न मी या ठिकाणी घेऊन गेलो होतो. पण तरी अजून एकनाथराव शिंदे साहेबांच्या सरकारने अजून या कर्मचाऱ्यांकडे लक्ष दिलेलं नाही, यांच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे. पण मी आपल्याला या आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगतोय की मी 28 मेला या महाराष्ट्रामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये विराट आंदोलन ह्या शालेय पोषण आहाराच्या कर्मचाऱ्यांसाठी करणार आहेत आणि जी जिल्हा परिषद, नाशिक जिल्हा परिषदची वास्तू आहे, त्या वास्तूमध्ये माझं विराट आंदोलन हे 2 दिवसाचं राहील का 3 दिवसाचं राहील हे सांगता येणार नाहीये. हा तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला 28 मेला या वर्तमान कामगार संघटनेच्या माध्यमातून मिळणार आहे. लोकरे साहेब, तुम्ही या कामगार संघटनेमधून महिलांना जे काही पोषण आहार शिजवण्यासाठी ज्या शाळेमध्ये त्यांना लावण्यात आलेलं आहे, परंतु त्यांच्याकडून शालेय पोषण आहाराच्या कामाव्यतिरिक्त अनेक काही त्यांचे पर्सनल काम करून घेत आहे, याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? हे बघा, आता जरी मला कामगार, एक वर्तमान कामगार संघटनेचा मी अध्यक्ष असेल, पण हे जे माझे जे कामगार आहेत हे अतिशय अडाणी कामगार आहेत. यांना सरकारी यंत्रणेमध्ये काय कसं मिळवायचं हे काही गोष्टी माहीत नाही. अनेक माझ्या या कामगार महिलांचे मला फोन येतात की सर, आमच्या रेशन कार्डवरती आम्हाला धान्य मिळत नाही. ते धान्य वर्तमान कामगार संघटनेच्या माध्यमातून मिळून दिल्या जातात. अनेक त्यांच्या विविध काही गोष्टी राहतात, त्या गोष्टी संघटनेकडे येतात आणि त्याही गोष्टी त्यांना दिल्या जातात. ते निवड शालेय पोषण आहारच नाही, तर त्यांच्या सुखदुःखामध्ये वर्तमान कामगार संघटना आणि मी स्वतः आणि माझी टीम यांच्यामध्ये वावरत असते. साठी मुख्य संपादक संदीप याके. आपण बघू शकता लोकरे सर आपल्या सोबत लाईनवर जोडलेले आहात. साहेब, आतापर्यंत जिल्हा परिषद शाळेसाठी महिला का इमानदारीने आणि काम करते ते शिक्षक लोक होणारा त्रास दिला, तर या संदर्भात आपली संघटना काय करू शकते? दुसरा प्रश्न असा का आतापर्यंत अनेक संघटना येऊन गेल्या, आपली संघटना एवढी पॉवरफुल तुम्ही लावून धरली, तर या संदर्भात मी महिलांना का सहकार्य करतात, या संदर्भात काय प्रतिक्रिया आपल्याली? आपला पहिला प्रश्न आहे की माझ्या ज्या शालेय पोषण आहाराच्या ज्या महिला आहेत, जो गाव पातळी होणारा त्या शिक्षकांकडून तो त्रास, तो ज्या शालेय व्यवस्थापनाकडून होणारा त्रास, याला आम्ही रोखण्याचं काम 100% नाही तर 201% या वैजापूर तालुक्यामध्ये केलेलं आहे. कारण तुम्हाला या ठिकाणी काही गोष्टी खोट्या सांगणार नाहीत. अनेक तालुक्यामध्ये ज्या कामगारांचे प्रश्न माझ्याकडे येत असेल तो मी थेट जिल्हा परिषदेपर्यंत मांडतो आणि आता जिथं आपण उभे आहेत याच पंचायत समितीमध्ये इथं उशीर सर आहेत, या उशीर सरांना सुद्धा संघटनेच्या निवेदनाच्या माध्यमातून एक इशारा दिला जातो आणि त्या कामगारांना या प्रशासनाकडून न्याय मिळवून देतो. दुसरा प्रश्न असा आहे का आतापर्यंत अनेक संघटना असं येऊन गेल्या मार्केटमध्ये, तर तुमची संघटना का असं आतापर्यंत अनेक महिला असतील भात शिजवणार त्या रस्त्यावरती आल्या त्या संघटना गडप होऊन गेल्या, तर या संदर्भात काय प्रतिक्रिया आपली संघटनेच्या मार्फत? तुमचा प्रश्न पत्रकार साहेब अतिशय योग्य आहे. महाराष्ट्रामध्ये गेल्या 20 वर्षापासून संघटना काम करतात, पण संघटनेच्या माध्यमातून आंदोलन मोर्चे करून न्याय मिळत नसतो कामगारांना. हे जे कामगार आहेत हे आजपर्यंत तुम्ही बघितले तर 2500 रुपये महिन्याने काम करणारे कामगार हे अतिशय हुशार कामगार नाहीये. यांना ज्ञान नाही थोडंफार की आपण काम कसं करायचं, संघटनेमध्ये कसं चालायचं. तर तुमचा मूळ प्रश्न होता की ज्या संघटना अनेक आल्या आणि अनेक गेल्या, पण मला बाकीच्या संघटनेचं माहित नाही, त्यांनी 20 वर्ष काय केलं हे मला माहित नाही.
पण माझी संघटना गेल्या 2 वर्षापासून या कामगारांच्या सुखदुःखामध्ये आम्ही सहभागी होतो. आज मी आपल्याला थोडक्यात दाखवतोय की महाराष्ट्रामध्ये एकमेव संघटना आहे की ह्या शालेय पोषण आहाराचे जे कर्मचारी 2,500 रुपयाने काम करतात आणि 84 रुपये रोजाप्रमाणे काम करतात. म्हणून यांचा मान सन्मान वाढवण्यासाठी मी यांना हे प्रमाणपत्र आज या ठिकाणी जाहीर केलेलं आहे. हे चांगलं काम करतात म्हणून या ठिकाणी यांना हे प्रमाणपत्र जाहीर केलं. आणि भारतामध्ये हिंदू धर्माकडून अनेक सण साजरे केले जातात आणि माझ्या वर्तमान कामगार संघटनेच्या माध्यमातून मी या महिलांना आज मकरांत संक्रांतीच्या निमित्त म्हणजे जो मकरांती संक्रांतीचा सण झाला तर महाराष्ट्रात एकमेव संघटना आहे की तिनं सुद्धा वाण वाटपाचा या ठिकाणी आज तो कार्यक्रम केलेला आहे. आणि यांच्या सुखदुःखामध्ये आम्ही वर्तमान कामगार संघटना 100% सहभागी होतो. मी केबी मराठी न्यूज साठी संदीप याके, वैजापूर. लोकरे साहेब म्हणायचं मला असं आहे का तुमची जी संघटनेचे जे पदाधिकारी आहे बा ते जिल्हा परिषद भाषण होतात ते लाडकी बहीण का बा जे 80% तुमच्या संघटनेचे जे बंद झाले या संदर्भात आपली काय प्रतिक्रिया आहे? मी तुम्हाला या ठिकाणी आज पत्रकार बंधू आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हालाच नाही या सरकारला सुद्धा या ठिकाणी आव्हान करतोय मी की ज्या वेळेस मागच्या वर्षी या सरकारने लाडकी बहीण योजना ही अंमलात आणली महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये अंमलात असताना या शासनाने GR काढला होता की जे अनुदानावरती काम करतात अशा कर्मचाऱ्यांसाठी महिला कर्मचाऱ्यांसाठी ते अनुदान नव्हतं असं राज्य शासनाने जाहीर केलं होतं. पण मी या ठिकाणी आज वर्तमान कामगार संघटनेच्या माध्यमातून आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून या सरकारला इशारा देतोय की मी मागील वर्ष 2024 मध्ये येवल्यामध्ये भुजबळ साहेबांच्या विरोधामध्ये लाडकी बहीण योजनेमध्ये लाडकी बहीण ही मिळण्याबाबत शालेय पोषण आहाराच्या कर्मचाऱ्यांच्या खात्यावर मिळण्याबाबत एक मोठं आंदोलन केलं होतं आणि त्यावेळेस लाडक्या बहिणीचे पैसे हे आमच्या खात्यावरती जमा झाले. त्यावेळेस आमच्या लाडक्या बहिणीला या शालेय पोषण आहाराच्या महिलांना सरकारने लाडक्या बहिणीमध्ये सामील करून घेतलं. पण आता मला या ठिकाणी अनेक महाराष्ट्रातून अनेक जिल्ह्यातून फोन येत आहेत की सर शालेय पोषण आहाराच्या कर्मचाऱ्यांच्या लाडक्या बहिणीची योजना ही बंद झाली आणि त्यांच्या खात्यावरती पैसे येत नाहीये. म्हणून मी आपल्याला आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगतोय की राज्य शासनाला विनंती करतोय आणि या वैजापूर तालुक्यातील आमदार महोदय बोरणारे सर मी आपल्याला विनंती करतोय की आपण हा प्रशासनाकडे कुठेतरी मुख्यमंत्री अर्थमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याकडे हा प्रश्न मांडा. हे शालेय पोषण आहाराचे कर्मचारी 84 रुपये रोजाप्रमाणे काम करतात, 2500 रुपये महिन्याप्रमाणे काम करतात. यांची कुठलीही लाडकी बहीण योजना ही बंद होऊ नये मी म्हणून या वैजापूर तालुक्यातले आमदार महोदय यांना या आपल्या चॅनलच्या माध्यमातून विनंती करतोय. आणि जर येणाऱ्या काळामध्ये जर तुम्ही या लाडक्या बहिणीचा विचार केला नाही तर मी परत एक आंदोलनाचं हत्यार या महाराष्ट्रामध्ये बाहेर काढणार आहेत. तेही शालेय पोषण आहाराच्या कर्मचाऱ्यांचं आणि वर्तमान कामगार संघटनेच्या वतीने मी 100% नाही तर 201% या शासनाच्या विरोधात उतरल जर माझ्या शालेय पोषण आहाराच्या महिला कर्मचारी यांची जर लाडकी बहीण जर ही योजना जर बंद केली तर. आज वैजापूर तालुक्यामध्ये केबी न्यूजचे संपादक आमचे मित्र गायके आज खऱ्या अर्थाने यांनी आमच्या वर्तमान कामगार संघटनेला वेळ दिला त्याबद्दल मी तुमच्या केबी न्यूजचे मनापासून आभार व्यक्त करतो. आणि मला या ठिकाणी आज वैजापुराकरांना सांगायचं आहे केबी न्यूज ही महाराष्ट्रामध्ये एकमेव वाहिनी आहे की निर्भयपणे काम करणारी केबी न्यूज आणि आमचे मित्र संपादक गायके हे निर्भयपणे प्रशासनाला किंवा शासनाला न घाबरता न डगमगता आज समाजामधील शोषित पीडित घटकांना न्याय देणारे काम हे केबी न्यूजच्या माध्यमातून केलं जातं. या ठिकाणी आपल्याला वर्तमान कामगार संघटनेच्या वतीनं खूप खूप आभार आणि खूप खूप अभिनंदन.